नमस्कार मंडळी, हसत राहा मजेत राहा। तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत। आज आपण इथे ढोकळा बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य हे प्रमाणानुसार घ्यायचे आहे। त्यासाठी इथं 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घ्यायचे आहे। आणि बेसन पीठ हे मी सम्राटचे घेतलेलं आहे, तुम्ही कुठलेही घेऊ शकता, पण पीठ चाळूनच टाकायचं। त्यानंतर मग इथं 2 कप बेसन पीठसाठी 1 कप दही घ्यायचे आहे आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर पाणी घेतलेलं आहे, पाणी पण 1 कप घेतलेलं आहे, पण पूर्ण टाकलेलं नाही आहे। पाणी आपण आपल्या पिठाच्या थिकनुसार पाणी टाकूया। पाणी टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे, हे बघा। आणि एकाच साईडने मिक्स करायचं आहे, एकाच साईडने फिरवायचं। इथे आपण आता चेक करून घेऊ, हे बघा, असं दाटसर पीठ पाहिजे। टोटल मला इथं अर्धा कप पाणी लागलेलं आहे। आणि त्यानंतर मी इथे 7 ते 8 तासासाठी एकदम गरम जागेत झाकून ठेवणार आहे। 7-8 तासानंतर बघा असं थोडं फुललेलं असतं पीठ। त्यानंतर मी इथे 1 चम्मच साखर घेतलेली आहे आणि 1 चम्मच पाणी घेतलेलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या भांड्यामध्ये बनवणार आहोत ते भांडं तापायला ठेवून द्यायचे। त्याच्यात 3 ग्लास पाणी टाकून मी उकळायला ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर मी इथे साखर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। सेम तसंच करायचं, ज्याच साईडने आपण साईडने गोल फिरवतो त्याच साईडने फिरवायचं। आणि त्यानंतर मग मी इथं भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे। पहिले पाणी उकळलं, मग पाणी उकळल्यानंतर मी सोडा टाकते। सोडा टाकून व्यवस्थित मिक्स करायचं, ते पीठ पण फुलतं। पीठ फुलल्यानंतर लगेच आपण भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत, जास्त वेळ न घेता। ही प्रोसेस थोडा फास्ट करायची आहे। आणि त्यानंतर बघा असं थोडं ठोकून घ्यायचं, म्हणजे जे बबल्स राहतात ते बबल्स निघून जातात। त्यानंतर वाफवायला ठेवायचे आहे लो गॅसवर 20 मिनिटापर्यंत। त्याला खोलायचं नाही, 20 मिनिटानंतर चेक करून घ्यायचं। बघा स्टिक एकदम सुकी निघाली। जर तुम्हाला वाटलं ओलं निघतंय तर परत 5 मिनिटं ठेवायचं, पण 20 मिनिटापर्यंत खोलायचं नाही, कारण की ते फुलत नाही मग। त्यानंतर मी काढून घेतले, थंड करायचे पूर्ण, मग ते कडा ऑटोमॅटिक निघतात बाहेर। त्यानंतर मी इथं फोडणी देते, आता बारीक चिरून घेते। आपल्या आवडीनुसार साईज कट करून घ्यायची। आणि इथं मी 3 चम्मच तेल घेतलेलं आहे, 1 चम्मच मोहरी घेतलेली आहे। ती पूर्ण तडतड करायला लागली का मग गॅस बंद करून आपण इथं पूर्ण ढोकळ्यावर पसरून घेणार आहोत। त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहोत। हे बघा खूप स्पंजी झालेलं आहे, कलर पण खूप छान आलेला आहे आणि आपण मुलांना टिफिनला देऊ शकतो। चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आणि माझ्या फेसबुक इंस्टा ID ला पण फॉलो करा।